कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनमधील सेवानिवृत्त तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीनुसार मिळणारं रजा रोखीकरण देयक अद्याप मंजूर करण्यात आलेलं नाही. याच संस्थेतील अन्य कर्मचाऱ्यांची देयकं मंजूर झाली असतानाही समान दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. जिल्हा कोषागार अधिकारी आणि प्राचार्य कार्यालयाकडून विसंगत भूमिका घेतली जात असल्यानं आम्हाला जाणीवपूर्वक देयकापासून वंचित ठेवलं जातंय असा आरोप करत सेवानिवृत्त कर्मचारी विनायक कुलकर्णी, सुरेश चरापले आणि गजानन टिपुगडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन केलं. रजा रोखीकरणाचं देयक आमच्या संस्थेतील एका कर्मचाऱ्याला नियमाप्रमाणेच मिळालं आणि त्याच नियमाप्रमाणे आम्ही सुद्धा तृतीय श्रेणी कर्मचारी असल्यामुळे आमचं देयक पारित होणं आवश्यक आहे. परंतु ट्रेझरी ऑफिसर प्रत्येक वेळी वेगवेगळे आक्षेप लावतात जे गैरलागू आहेत आणि प्राचार्यसुद्धा आमचं टीचिंग पोस्ट आहे का नॉन टीचिंग पोस्ट आहे एवढंसुद्धा लिहून देत नाहीत आणि आवश्यक ते प्रमाणपत्र देत नाहीत. त्यामुळं या दोघांच्या विसंगतीमुळं केवळ आम्हाला 2 वर्ष बिल मिळत नाही आणि ह्याच्या निषेधार्थ आम्हाला नाईलाजानं लाक्षणिक उपोषण करणं भाग पडलं. आमची प्रशासनाला विनंती आहे की या प्रकरणी त्यांनी उचित न्याय द्यावा आणि विनाविलंब आमचं देयक पारित करण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना द्याव्या. कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून जिल्हा कोषागार अधिकारी आणि प्राचार्यांना सूचना देऊन रजा रोखीकरण देयकं मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.